खर्चे हा बोला. खुर्ची आण बरं. खुर्ची का? आले आले. ठेव इथं. ते हार बांधला नाही. हा घ्या घ्या. ठेव असं वर धरून बांधा. मला नाव नव्हतं. होत ना आता जे नाव तोंडात आलं मग ते हार बांधत राहिला होता ना. काय झालं मग त्याला ते आणली तर का मी आणली नसती? मला हात नव्हते. बर तुला आणायची खुर्ची का मी तुमच्या प्रेम नाही करत? करते ना. कसं करू? सरक बाजूला. आरचे आरचे खुर्ची आण बरं. आता मी जाऊ? तुला आणायची होती ना. मग आधी सांगायचं होतं ना. काय झालं आता? मी आणली होती ना खुर्ची अगोदर. आणलेली का नाही? दोघींनी आणली ना. आता मग हार बांधू का नको? मग मी आणली होती. हिला कशाला डबल आणायला लावली? मी आणलेली खुर्ची आणली ना दोघांनी. मग सांगा ना मम्मी प्रेमाची. काय म्हणजे तुम्ही हिच्यावर प्रेम करता? काय म्हणली ती आता? काय म्हणली? अगं तुझ्यावर बी प्रेम आहे पण आता कसं तुला पोरं होत नव्हते म्हणून हे आणलं ना. काय आणलं? म्हणजे हिच्या संग लग्न केलं ना. आणि दोघी राहणार एकत्र असं चांगलं भांडत का म्हणून तुम्ही? आम्ही कुठे भांडतोय? कोण म्हणलं भांडतोय? तुम्हाला आवाज देताना दोघीला आवाज देता नाही आला का? दोघींनी एक खुर्ची कशी आणली असती? एवढी जड नाही आणली असते. आम्ही कशी का आणली असते? तुम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं सांगा बर. अगं तुमच्या अशा वागण्यापायी मी फार उपाशी राहतोय. माझं जेव्हा कधी मला नीट जीव घातलाय का तुम्ही? मग तुम्हीच खाती नाही ना. तुम्ही काय खाते? जेवायला बसलो का? मी बनवलेलं का? नाही तर मी बनवलेलं का? हे का माझं का? ते का? कधी 4 दिवस झाले नीट जेवलो नाही मी. डोळ्यात बोट घालता का माझ्या? एवढं कशाला रागान बोलताय मला? कशाला रागान बोलताय? अगं पर वाळून गेलो ना. तुला तर लक्ष नाही का? वाळून गेलो ना मी. अहो मला तुमची फार काळजी. पण तुम्ही तिच्याकडे जाता. मी पहिले तुला हे नको करू. शांत बस. मी जरी मागून जरी आले ना. बघितलं का? इकडे आणि काय बोलू म्हणजे पर तुम्ही दोघींनी मिळून पर माझा खुळखुळा करून टाकलाय. दोघांनी मिळून म्हणजे माझं काही चालत नाही का? मग दोघींचं चालतं. मी दोघींना कधी काय म्हणलोय का? दोघींचं बी ऐकतो ना मी. मग आम्ही जेवण चांगलं बनवत नाही का? बनवतो मी. कधी खाल्लं? 4 दिवस झाले अजून जेवलो नाही तुझ्या हातचं. मी काय जेवू नको म्हणले का तुम्हाला? आपण खाऊन बी देत नाही ना तुम्ही. तुम्हीच खाती नाही ना. कशी खात नाही? एवढं खात इथपर्यंत गेला का? हिचं ठेवा माझं का? तिचं ठेवा माझं का? मला नाही व्हायचं का? तुम्हाला दोघींना लय हानी ना मी आता. आम्हाला हाणणार का? हाना बर. बघायचं तुम्हाला. हाना मला हाणणार. मारलं एक तर लय तळतळ. मी 4 दिवस झाले नीट जेवलेलो नाही. आता सांगतो मी. हाना हाना हा ना म्हणजे हाणून दाखवा. तुम्ही तसे नाही ऐकायचे ना. नाही ऐकत. नाही ऐकायचे ना तुम्ही. नाही. नाही आता पुढे काट. आता तुम्हाला आपल्याला हाणणार आहे, आपल्याला. बघा तुम्हाला सांगतो आता काय. तुम्हाला असं बघतो ना तुमच्याकडे आता. हा काय बोलले तुम्ही? काय बोलले? मला हाणणार आहे. कसं होतंय? काय होतंय? कसं लाडत आले काय? हा? चला बाहेर. चालले आम्हाला हाणायला? काय बोलते मी? आम्ही काय तुमचा मार खाणार आहे ना? किती तर झालं तर आम्ही सख्या चुलत बहिणी आहेत. कळलं का? हा अगं मी कळलं का? कळ पण मी नवरा आहे ना तुमचा. मग आम्ही मी बायका आहे. आमचं काही नाही का? दम लागला मला. नुसतं नावाला लागलं केलं. तुला? दम लागला? नाही तर काय? बस करा. चला तिकडे शॉपिंगला जायचंय मला. शॉपिंगला कशाला? मला 2 पैठणी घ्यायच्या. तुला मी हा मलाही घ्यायचे. चला. काय? हा. काय राक्षा? काय झालं? काय काय करायली? काय नाही जरा गप्पा मारित होतो बायकांसंग. झाल्या गप्पावर? झालं ना गप्पा झालं. तू तर काय येतलं सारखा चोळी राहिला काय काय? नाही जरा ए, त्यांना टीटीचं इंजेक्शन दिलं. टिटीचं? मुळ्यात आहेत. मुळ्यातच. हा मुळातच. हा उठलं होतं मुळ्यात. 4 दिवस झाले मुळ्यात उठलंय. हा का? हा. ते भाऊ का आणली घरी? आणली आता कस बरी ना. चांगली गाडी पहिलीपेक्षा बरी. मला माहित झालं मी 6 महिने बाहेर होतो ना. मग मला गावात आल्या माहित झालं. अरे पण तो मित्राने लग्न केलं बरं दुसरं. केलं ना केलं. म्हटलं मला दमच कुठे पडत आहे. डायरेक्ट आलो तो का घरी. कशाचं दमपटान तुम्हाला? म्हणलं मित्राने बायको केली म्हणलं पाहू तरी यावं कशी. ही आरची तिथं मग माहिती तिने काबर केली तर मागून? हा? मागून काबर केली? ते आमचं आम्ही बघू ना. ते जरा मित्र आहे आम्ही. ते कसं आहे ना आता तुम्हाला माहिती ना मोठीला जरा काय होत नव्हतं ना मुलबा. काय मुलबा काय प्रॉब्लेम आहे? हा मग ही केली आरची. पण जमत नाही व्यवस्थित चुकीचं. जमत ना व्यवस्थित एकदम.
काय काय राहते ते मला तर एवढा जीव लावित येत ना एवढा तब्येतून कळलं असेल किती जीव लावित बाईक म्हटलं ना की माझ्या राहते तुला सांगतो जीवाची हाल होती नाही अजिबात. नाही इथे काय खायचं इथे काय 5 वाजत आले जायचंय शॉपिंगला. हा, बरं ऐका ना तुमचं झालंय का? काही नाही म्हटलं. अरे काय चहा बी आणायला लाव. चहाच प्यायचा ना आणि मग खर्चे चहा घेऊन ये बरं जा. खर्चे हा ते आज काय नाव ठेवलं तिचं? ते कसं आहे हा? ना किती पैसा दिला ना तिच्या हा. हातात तरी खर्चून टाकी ती हो का? म्हणून खर्चे नाव ठेवले. तुमचं झालंय का? नाही बा नाही हे पण आता मी शोधात पाव राहिले. तुम्हाला अनुभव नाही म्हणून. नाही मी काय म्हणतो हा. हाय असं तर नको करू थोड्यासाठी कशाला. काय काय बोलू राहिले का? नाही घ्या करून म्हणलं कसं आता मा किती सुखाने संसार चालू आहे. हो तो पाय आता तुला काय हा माझ्या तवाली दोन आहे. लय मला अजून एक बेटर राख. लय माझ्या माई अरे मी काय हा. म्हणतो घरी जेवायला आहेत काही कधी आता मग तुला हॉटेल जेवायचं का बाहेर? नाही काय व हा? घरात केलेलं खायचं नाही का? खायचं नाही घरात केलेलं? जेवायचंय ना मग मी तर पोळी करणार होते. केली नाही ना. नाही रात्री केलेलं नाही खाल्ला. कुणाचं हिचा घास खाल्लं नाही माझा घास खाल्लं नाही. त्यांना काय विचारताय जेवण आहे का म्हणून? आपण इथं कशाला काही काढी ती मग ते म्हणा आज बाहेर जाऊ जेवायला मित्र आहे ना आम्ही दोघं बाहेर हॉटेलला. आय, आम्हाला पण यायचंय मला पण घेऊन चला. कुठं तुला कशाला हा? नको आणि मी काय पाहतो? तुला द्यायचं का मग तो बायका तो संगत राहता का मी सारखे हा मग मग आता तुमच्या सोबत कसं राहणार? योग्य वाटतं का ते? मला एवढा जीव लाईत मला पिचेच सोडित नाही. कोणत्या कामाला संगत कोणत्या कामाला कोणत्या बी कामाला संगत असते गावाला जायचं संगत संगत बाजारला असेल संगत सगळीकडे सांगच. हा अजून काय? याला बी संगत असते ते तिकडे पाणी द्यायला पाणी दिला तिकडं तुला हा आणि तुझी पण हा ते कसं आहे ना नवऱ्याची सेवा करणं हे बायकोचं कर्तव्य आहे ना. परताच्या परत हो डब्यापर्यंत त्याची काळजी तुम्ही नका करू. आणि- झोपायचं काय संगत आता आमच्या झोपायपर्यंत विचारता नाही, का? नाही, मित्र आहे हो मित्र आहे. मग मित्र आहे की तुम्हाला मित्रांच्या बायका सोबत बोलायला काय नाही, नाही का नाही, काय वाटत झालं का? वहिनी हा? तुम्हाला रागला काय होतो राग आली कारण का कसं म्हणजे? राहते काय ठिकाणी आम्ही हाय नाही तर बाया माणसं. मी बऱ्याच ठिकाणी चला ऐकलं निघायच ना. नाही, लय वहिनी चौकशी तुम्हाला राग करायला येतो. लागला. तुमचं नाव खर्ची ना खर्ची वहिनी तुम्ही ऐकू घ्या घरची लय वहिनी, तापू घरची नका. वहिनी. जा आता मी कितीच वेळेस गुन्हा नाही, ऐकून हे घेते साहेब तुमचं. ऐकलंय. ऐकून घे जोडीदार आहे मित्र हा आहे मित्र आहे आम्ही ते बाहेर जोडीदार आम्ही बाहेर. एकत्र शाळेत होतो इतका मस्करी करायचो पूर्वीच आम्ही काय पोरींची हा, मस्करी करायची. हा. होय व ओय खरंय का ही? हा? ओय बघ, शाळात कुठल्या पुरी? शाळातल्या शाळेतल्या म्हणजे मग. पुढे हा. झिंगाट बी असन. कुठं झिंगाट बी असन पुढं. नाही शाळेत होतं आमचं हा? दोघायत एक होतं दोघायत भाऊजी थांबा दोन. ओ इकडे यावं जरा तुमच्याकडे काम आहे. आत या. आत या, आत या. ऐका ना काय? तोपर्यंत किती वर्षी? आत या. चला. हॅलो अहो, चहा दे. हॅलो झिंगाट लागला. आई. आयो. काय रे? काय झालं? अरे, उठ. काय रे? हा? काय झालं? ते दरवाज्यात पाय गुतला ना मग एवढं जोरात पळत येते का रे नाही जरा सांगत होत एवढं वरडत असते का मित्रासमोर हा? काय गं? येईल का बरं डोळे दाखले काय? ते काय नाही दरवाज्यात पाय गुतला ना हा. म्हणून पडलो आत नेऊन अशा ठोकल्यात ना बायका दोन्ही बी तो मग अरे वा. अशा धाकात ठेवावं लागतात तू बघा का बरं सारखा चोळीत राहतोय नाही ते टीटीचं इंजेक्शन द्यायला. नाही ते अशी काठी मारायला गेलो आणि मलाच लागली ना अशी लागली ती हा का हा हुकवली ना हिने या खर्चीने हुकवली वा खर्ची अवघड आहे बरं तवारी आय वाय का हा हा बाबूराव काय सॉरी भाऊजी तुम्ही काय असेल तर अजून सांगा. कशाला काय काय आहे? सांगू का तुम्हाला हा, सर्व हे सांगा. बघ, आता तू मोठी अहो, आहे गं बसा की काय तुम्ही असं आय, असं त्याला लावलंय? काम आहे इथं घरी त्याला काम आहे इथं घरी ए, घरी काही काम नाही मला अरे गप ना तू मी तुझ्याच घरी आलोय गप ना मग का बरं? नंतर भेटू ना आय, तू तुम्ही काय मात्यापासून बिंबी पर्यंत वरडायला लागलाय. अगं- सांगा भाऊजी. तुला सांगू का खर्च वहिनी हा सांगा. तो आला ऐका ना ना, मी काय म्हणते मी ना खुर्ची घेऊन येते मला बसायला मग सांगा का बरं? काय भजी बिजी करू का मग आनंदात सांगा ना. नाही हो मला नाही. काय टाइम आहे का खर्च होईल तुला सांगू का बाबूराव तू जा ना काम आहे त्याला काम आहे रे, नंतर मी भेटतो बरं, 2 मिनिटं अरे त्या वहिनीची कवा भेट व्हायची अरे नाही, गप नाही ना भेटू बाबा ना. तुला माहित नाही मी इथं. फक्त आजचे दिवसच आहे आ- उद्या लगेच चाललो मी आ- मग- 6 महिने येणार नाही
मग तू आजच जाय ना तू. माझं जायचं अरे ना. कम मा वाटोळ करून चालला तू. अरे, याचं काय वाटलं दोन बाय काय तुला भाऊ कशाचं वाटोळ तुमचं हा? कशाचं वाटोळ कशी दोन बाईक आणि बाय काय माझ्या करते सोप तू वाटलं येडा? धाकट ठेवून काय झालं खर्च वहिनी हा तू अगोदर केलेली ये ना हा? हा. याच्या आधी ना यानं एक लग्न करेल होतं हा पोरगी त्याला ओय, हम्म. कुठं गेली? ते त्याचा दिवस झाला दिवस झाला दिवस झाला हा. आणि कुठले कवा शाळेत होती ती चला बरं, दाखवा. कधी हा नाही नाही लगेच चला. नाही 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 ते आम्ही हे खेळत होतो ना आम्ही हा. खोट काय भातुकली काय कशाला काय नाही खोटायचे सगळे. एवढं अजून आहे ना तुम्हाला सांगू का हा, सांगा, अजून लई सांगा. सांगाय सारखं सांगा. अजून लई अरे गप ना त्यांना त्याला उशीर झालाय त्याला जरा सोडून येतो. गप ना जरा गप ना चल ना तू. अरे तू काय बाज अरे कशाला तू माय आधीच लय फजिती झालेली आहे माहिती अजून काय फजिती करीतो. कस काय कस काय म्हणजे तुला काय वाटतं मी काय लय सुखात आहे काय. अरे दोन बाय काय तुला अरे ते फक्त नावाला आहे नुसतं नावाला केलं दोन बायकां कामाची एक बी नाही नाही मग. मी खातो पितो कुठे तू अरे कसलं खातं बी तुला आता खरं खरं सांगतो. खरं सांग बरं मला तुम्हाला सांग हा बघ, दोघी स्वयंपाक बनितात हा. दोघी बनितात बर. आणि जेवायला बसलं हा. का तिचं नाही खायचं माझं का आणि ती म्हणते तिचं नाही खायचं माझं का हा. कोणाचं जेवत नाही मी 4 दिवस झाले मी झोपायचं काय जेवण झोपायचं काय झोपायचं हा. अरे तू झोपायचं सांग तू बाहेर झोपतो रे दोन बायका असून. खबर अरे ती म्हणते माझ्याकडे झोपायला ती म्हणते माझ्याकडे झोपायला हा. आता मी काय निम्मा जाऊ काय. मग तास वाटो घे ना तास अरे त्यांना तास नाही त्याला हा. अख्खाच पाहिजे मी. आता कसं करू सांग बरं तू. मग एक कर 8 दिवस पाया बांध काय पहा मांड त्याचं 8 दिवस 9 दिवस हा? काय करायचं लय अवघड झालं तरी मी त्याच्यामुळे. बोललो अक्षर तो चांगलं झालं आता ती फक्त चेहरे होऊन दिसते चांगलं काय हो ऐक गं. आले या. सांगा अजून काय काय होतं सांगा ना. नाही आता या काय झालं माहिती का तसं पोर आहे ना लय चांगलं होतं अक्षय आ? हा. चांगलं म्हणजे म्हणजे आमचा तर विश्वास बाई. तुम्ही तर आता येतो आम्हाला सांगत होते सांगासारखं लय काही अजून लय सांगायसारखं पण अजून 4 जण आहे. हा? हम्म. 4 जण कोणाचे 4 जण आहे. जणी ओय. वा, जणी हम्म. म्हणजे 4 लेडीज कोणाच्या हम्म. इकडे या. नाही समोर या. आता काय करते त्याला हा? ते ठकीने तुला पैसे आई ठके कोण ठके कशाच पैसे ठकी त्याची बायको काय? बायको 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 नाही ती जरा लवर आहे लवर लवर? ते डवळा झाला पण तुला कळा नाही ना एक पोरग आहे तिला माहिती ना मला काय ते माझ्या एकटाच झालंय कोणाचं याच आहे कोणाच आहे तू देखत अहो तुम्हाला काय कळतं का काय कुणाच पोरगा आहे खरं म्हणताय आता- कुठली ठके ठकी त्याची आता- पहिली बायको. आय ठकी आय म्हणजे? आय 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 म्हणजे आम्हाला इथं नाही माहिती चुकी का तुम्ही मला झोपून तरी देता का. दादा का म्हणजे काय मग झोप तिला पोरं होत नाही म्हणून मला हा. केलं माझ्यात काय प्रॉब्लेम होता आणि तिच्याकडे गेले तोंड मारायला हा? अहो तुम्ही वर तारखे त्याला बिचारा झोपलं तिथे व्यवस्थित मग मी हा? झोपायला गेलतो एकदा दोनदा तिकडं मग झालं त्याला पोर मग आता काय ते करायचं मा नाहीये मला आमचं काय- आयुष्य ए, बरबाद करू. खरं बोल अरे ते मा नाहीये ते ए, अक्षय त्या ठकीला पैसे सांगितले ए! तिला. आय गप वळ तिकडे ए असेल तर दे जा घरी. ए जर असेल तर जाऊ दे ना अरे ते मा नाहीये बाबा तिचा नवरा जातो बाहेर नोकरीला हा. तिथं मी कधी मध्ये झोपतो पडू दे हाकलल्यावर लगेच माझं झालं की ते पोरग म्हणजे तिच्या पोटवीत तुम्ही जाऊन झोपत होते मला इथं बाहेर बी झोपून देत नाही तुम्ही. बाहेर झोपून देत नाही म्हणजे काय हा? म्हणजे काय मग आता कोणतरी घेतंय का मला रूम मध्ये तुमच्या. मग आम्ही म्हणलं होतं ना या माझ्याकडे झोपायला मी म्हणत नाही तुम्हाला या आपल्या रूम मध्ये मग तुम्ही दोघी बोलिता ना एका टायमाला नका बोलू ना. मग ये- तुम्हाला कळत नाही का एका टायमाला एकच जेवण करायचं मग सकाळी एक खातो आणि संध्याकाळी एक खातो तसं जमत नाही तुम्हाला. तू इकडं. अजून पुढे आहे का चालू नाही तुम्ही पहा बुवा, काय? आता काय तू एक काम कर आधीच लय लागली माय अजून लावू नको तू निघ तू. वाटं कसं आहे तुम्ही तिकडं तिकडं जातो नोकरी तिकडच नोकरी कर मला आधीच वायतक देऊ नको आधीच लय वायतकलेलं आहे. निघ बरं तू आता आज तू माझी दोस्ती संपली आजपासून निघ लगेच. नाही ते कुठे नाही जाणार माझा मित्र आहे तू मला ऐकन. तू तुमचा अहो तुम्ही वरडून नुसता घाणा करू नका सांगती चुकी केली म्हणून वरडायला लागलाय का त्या चांगल्या अरे काय चांगलं मी काय चुकी केली मी. मग त्या ठेकीला पोरगं कसं काय झालं कसं काय तुला अरे मला काय म्हणत कसं झालं माझ्या एकटं झालं याचं देखत झालं म्हणजे यांनी दवाखान्यात नेलंय वाट लावली वाट आमची पोरात जिंदगीची वाट लावून ठेवली तुम्हाला पोरसोर काहीच नाही होईल अजून मला तर पोरगत नाही झालं तर सांगू काय म्हणून हिला करून आणली हिला कशी म्हणलं होती? का तिसरीच नाही नाही म्हणजे आम्ही अजून एकत्रच नाही आलो लग्न झालं तो कधी झालं लग्न आता 5 महिने झाले अरे मग तुला पण मग मला एक सांगा तुम्हाला बोलले होते मी काय? आपण हनीमूनला जाऊ
घाबरून यायचं तुमच्याकडे. मग ती तिच्याकडे गेलं पोरग व्हायला. मग ती बी नाही म्हणली की आणि म्हणलं जाऊ. बरं मी काय आता अक्षय एक कर ना हा. तो 2 केले ना तो असं तारा पाक राहिली हा लय लय. तुला नाही तर असं या 2 असल्यामुळे बाहेर झोपा लागत हा. त्यापेक्षा एक कर ना मोठी मला देऊन टाक ए! आय, तू आता निघतो का काय? तू म्हणजे तुला दोस्त म्हणतो तू असं बघतो बघितलं कळलं का का? बघितलं की ह्यो? आ, असं मोठी आहे. माझी मी हक्काची बायको 4 माणसात लग्न लावणार. आपण एक करू ए, ना. बापरा, हक्काची मग मी वळ तिकडे आ? नाही. काय काय बायको करायची नाही. का तुला म्हाताऱ्या? ही मित्र चौघां त्या मित्राचं जाऊ दे. बरं वाटलं ना आता तुम्हाला? काय? ती म्हणलं मला तुझी बायको करू दे. हं? बरं वाटलं घातलीच. कुठं आहे खरं सांगा तुमचं? कोण? ती पोरगं ठकी. कुठं आहे? कोणाचं? म्हणजे अरे बा पोरं तर तुम्ही तर होऊनच द्याय ना अहो, पोर. ते ठकीला झालेलं कुठे चला दाखव. हा? नाही ना म्हणजे काय खाली बसा. अगं अगं, खाली कशाला? अगं अरे खाली वाढ तिकडं होऊन जाईल ना एक खाली वडीत एक वर घ्या फाडून घ्या टाका मला फाडून. अहो तुम्हाला फाडलं कसं तसं नाही सांगा ना, ठकीला कसं पोरग झालं. कसं कसा? झालं मग कसं तू झालं? कधी शाळेत गेली होती का नाही? गप बस तू. अगं ते माझं नाहीये ते नाही. तिच्या नवऱ्याचं आहे मग मी तुम्ही पडवीत झोपलो होतो दोनदा. कशाला पडवीत तर कशाला झोपायचं? पडवीत कशाला झोपायचं इथं झोपून देत नाही. इथं झोपून देते. इथं कोण झोपू देत नाही. राहते म्हणलं नाही इकडे या. आता नाही तुम्ही राहू नका. ए, गप गप तुम्ही दोघींना ना लावायचं दिलेलं आहे मला एवढं टाळतळलो ना मी तुमची दोघींच्या कंप्लेंटच करतो मी आता तुमच्यावर केसच करणार मी. आज झोपून देत नाही जेवून देत नाही पोरं कशी होत नाही सांगतो ना मी कशी होत नाही. आता काय करायचं? जाते का? बडा बडा बातान घेऊन खायला आता. ए, जा. हे तू खरंच कर ए, जा दे बस गप. तुला नाही माहित मी पहिली वाले. तू पहिली मम्मी काय? मी काय अशी पळून आले काय? जाऊ दे मी जाऊ दे. पाहते. बघ आता. चल चल घरात जाऊ. ते म्हातारे म्हणतात ते बरंच होतं. जा त्याच्या मागे. आय आय आरचे बाई कसं व्हायचं हिला काय माहिती. हिला फक्त नुसतं थोडे दिवस झाले पण त्या बिचाराचा राग ही तेवढाच प्रेम हे तेवढंच दोघीला पण सोडून देतोय का काय आता. काय ग? अगं, खरंच ते गेला असेल चौकीला. तुला काय वाटत नाही हा मला काय नाही वाटत. का ग? अनुभव आहे मला. तुझा जीव नाही त्यांच्या तसं नाही ग. मग काय म्हणणार रे राग रुसून गेला आसन बसला आसन कुठं येईन परत. हा का? हा एवढं काय लोड घेते अगं, तुम्ही काय? चला साहेब. ही मोठी खर्ची हा आणि दुसरी माई आरची या दोघींनी एवढा वैताग दिलाय मला एवढा वैताग दिलाय अहो, काहीच करून देत नाही जेवण नाही आंघोळ नाही तुम्हाला सांगतो कधी कधी याला बी जाऊन देत नाही आणि काय बोललो ना घरात देतात दरवाजा लावतात आणि दोघी मिळून हाणतात मला. बरे आज दोनदा असं हाणले. करतात नवऱ्याला कोण नाही नाही आम्ही हा काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. हा, गैरसमज बोला ना आता खरं खरं बोला ना. नाही आम्ही लय प्रेम करतो त्यांच्यावर. गैरसमज झाला त्याने मला सांगितलं तिथं आज दोनदा आणलं हे वळ उठलेत मागून आम्ही नाही हो साहेब खरं. अहो. उलट करता का तुम्ही ऐकून घ्या तुमचं लग्न झालंय का? हा झालंय ना लग्न. मग बिगर लग्नाचं आहे की मी मग तुम्हाला अनुभव पाहिजे ना. मला 2 यांचा ना एकच आहे त्याला 2 यांचा अनुभव आलाय म्हणून ते सांगितलंय सारं हा हा? मला बायकोत होत राहतं थोडं थोडं. असं होतं का थोडं थोडं हा. अहो, काळं निळं उतर फार लाल केलंय त्याला मागून आणि थोडं थोडं तुम्हाला चौकीत दाखवलं ना मी कोण हा. सगळं. मग त्यांना कोणी डुकराचं नाव घ्यायला लावतं? ते जाते डुकराचं नाव घ्यायला मग तिकडे येतं याल पाठवून. हा, याला पटून जायचं डुकरं असे आणते का मागून मग रान डुकर धरते नाही का? काय सांगू साहेब तुम्हाला कुठपर्यंत त्यांचं सहन करायचं. मला पोरं होत नाही म्हणून हिला केली आता हिला सोडली आम्हाला सोडली आणि ते दुसऱ्याच ठकीला कुठलं त्यांचं पोरं गपेल हाय तिला सांगा बर. मग आम्ही गप ह्याला मारू का काय करू तुम्हीच सांगा तुमच्या विश्वास. ते बी जाऊ द्या. हिला पोरं सोरत म्हणून मला करून आणलं. मग यांचं काम नाही घरात नीट राहायचं. कशाला 7 ठिकाणी तोंड घालायचे? फसवलं मला त्यांनी. मी काय सांगतो ऐका आता तिने मला सारं सांगितलंय ठकी ठुकी काय नाही मी गावचाच आहे इथलं गावातच राहतो ती ठकीचा नवरा आहे नोकरीला रानात तिची पडी असते जनावराची याला राखायला 2दा पाठवलं होतं तिने का लगेच झाली ठकीचं त्याचं पोरग अहो यांचेच मित्र म्हटले दोघं बी. पण मित्र म्हणले अहो, तुम्हाला सांगतो साहेब ते हा. बाबूराव आणि नाही पेंटर म्हणून एक मित्र आहे ते दोघांनी काय माहिती जुनी कोणच करते बाबूरावचे ना 500 रुपये होते माझ्याकडे. हा, हा. त्याच्यामुळे मुद्दाम खोडसाळपणा ते करतो. बाबूराव आणि ते पेंटर का पेंटर 1,500 द्यायचे अरे होते त्यांचे लग्न व्हायना म्हणून ते काहीतरी सांगत असतील मग हे नवऱ्यावर नाही दुसऱ्यावर रिसोर्ट ठेवतात बघा बरं. स्वतः कवळा बांध बरं ही करून दे मला लग्नाला. आणि वरून काय म्हणलं मग हा तू बाबूराव माझा मित्र हा. तो पटत नसन तर तुम्ही मोठी बायको संग मला लग्न लावून दे. मग हे असे असतील मित्र मग यात आमची काय चुकी सांगा बरं. आणि काही बोललो का लगेच घरात नाही तर दपा 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 आधी ते या या दोघी. कमून आणता त्याला पण आता नाही मारत तुम्हाला चुकलं हा? आमचं.
आम्हाला नव्हता विश्वास खरंच त्याला नाही मारिता असं घराच्या बाहेर झोपिता आणि परत म्हणतं मला पोरं नाही होत, हिला केलं. कसे पोरं होते न तुम्हाला? मला सांगा बरं, हा? इथे रूम मध्ये मी पडवीत एवढ्या लांब कशी पोरं होते काहीतरी प्रोसेस असते का नाही? हा, आता हे बी सांगा ना लोकांना. हा, ते सांगतो लोकांना काय आता त्याला आल्यावर सांगावंच लागलं ना दुखणं काय आहे म्हणून. हा, बरं नाही आता आम्ही काय आम्ही आमच्यात मिटवून घेतो. तुम्ही त्या नवऱ्याचा पार भावरा केलाय गोल बुंगू बुंगू. आता नाही करत, आता नाही. दोघेही भरवतो आम्ही घास. बरं ऐका ना, हा. चुकलं आमचं, परत नाही करणार. अहो लय प्रेम करीन आता. एका वर्षात 2 पोरं हा का? जुळे. मग भांडायचं नाही ना? नाही नाही मग एका देवावर झोपती. अच्छा, मी जातो आता. हिने जर तुला परत हाणलं मारलं हा. तर मला सांग, मग काय करतो, लेडीज पोलीस आणून आहे ना यांना नीट करतो मग. नाही आता सुधारते. बर, जातो मग. हा या तुम्ही, मी काय सांगेन तुम्हाला. हा, जातो. हा हो हा? चला ना. आज नको नको भाऊ, तुम्ही परत मला ठोकता. चला ओ चला. अहो चला काय बघताय जा, जा. आमच्या तोंडात. हा चला. भांडणार नाही ना? जाती का सोबत? हा? अरे तुला का म्हण- आता रोज बरं जा. जा. मी येते ना.